छावा भाग 24. कर्हे पठारावर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा आलिशान रजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफा माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. रजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिच्यांची बैठक अंथरली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी बाळी धूर नळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी वर उठत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखीत होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे आदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरतसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूख देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जाण्याचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोहोचविण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवण्याचा उगरटवास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहोरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगायीच्या काळ्या शिंगांची बनविलेली काळीशार प्यादी मोहोरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण असेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संथपणे म्हणाला, खोलिये चाल राजासाब. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफ़ेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनूचीकडं बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आगठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना
आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकविले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपल्या तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजांच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो राजे आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरापुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुकाबळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मारके हमारे राजा पर बेमुरवती से आ गया, मगर हकनाक काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुची मात्र न राहवून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो, इट कांट, वो नहीं मार सकता. मनुचीने मिर्झा राजाने तबकात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसविले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनुचीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेल्या राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाक भुवयावर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता.
राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजासाब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फतेची रिवाजी शाही बक्षिसी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी. इजाज़त हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हां जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंगसतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या माँसाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बड़ा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेर खानाची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे रजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत रजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवावयाची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरत सिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह. किरत सिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवाह राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजीराजे रजपुताला श्रींच्या राज्याचे जामीन राहणार होते. हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरत सिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्च्याला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है, पहाड़ का शेर. उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली. उग्रभान, ठीक परख लेना कि सेवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है. गाफिल मत रहना, हो सकता है सेवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा. मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको विदा दे रहे हैं.
लेकिन विदा देना हमारा स्वभाव नहीं। हमें अच्छा लगता है आगवानी करना। आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी आगवानी करेंगे। तळ हातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बाका नहीं होगा. इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियान्याच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोपविड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यहाँ बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांबरोबर किरत सिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदमबाज चालीने चालू लागले. भाग 24 समाप्त.